हाय गाईज, वेलकम 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 बॅक टू द अनदर ब्लॉग. तर या गरमीला कंटाळून शेवटी मी आणि माझ्या मित्रांनी फार्म हाऊसला यायचा प्लॅन डन केलेला आहे. बघ ना, नल्ला झाला बंद करतोय. गाईज स्टॉक बघा, स्नॅक्सचं फटाके पण घेतलेत. फार्म हाऊसवर फटाके वाजवायचे. चला बंद कर. चालेल ना? तू चालले ना? मी नाही आणले, याने आणले. अण्णा किती चाललाय? अलिबाग जाता जाता आंबे पण खाणार आहे. डेंजर. इकडे ये बघ, म्हणजे माणसाकडे पैसा एवढा आहे की त्यांनी ते जी वॅगनचं हे काढून टाकलं, कारण ते बार त्रास होतो ना इकडे बटन दाबा. बरोबर बरोबर बरोबर. एक दिवस रागात तोडून डायरेक्ट ओपन. फार्म हाऊसला गेलेलास काय? राग आलेला तेव्हा? काय काय नाही खाल्लं तू? काय नाही खाल्लं? नाश्ता ना. उपवास आहे रे. अरे फार्म हाऊसला जाऊन कसला उपवास? सगळ्यांचा फार्म हाऊस सक्सेसफुल व्हावं, सगळ्यांनी यावं फार्म हाऊसला. म्हणजे मांडकेच अध्यक्ष आहे. कोण? तू पंडाची चप्पल खाल्ली. पंडाची चप्पल. चला चला चला, हे चला निघूया निघूया निघूया. हे फटफट खाना टाकणार डायरेक्ट. आम्ही आता थोड्याच वेळात सगळी सेटलमेंट वगैरे करून निघतोय. आमच्या बरोबर आहेत 2 गाड्या, एक क्रेटा, एक वॅगनार आणि 1-2 स्कूट्या पण आहेत. तर भाई पूर्ण वेळ स्विमिंग पूलमध्ये बसणार आहे मस्त पैकी. ढंगडांग ढंगडांग ढंगडांग. बाकी तर तुम्ही बघितलंच आहे. फटाके वाजव ना फार्म हाऊस? एकदम वाजवणार. भेंडी रात्री वाजव. धाप धाप धाप. अप्रिझल प्रमोशन पिरियड आहे, कोणाला भेटतं सगळ्यांचं एकत्र आहे. चला गाईस, निघालोय आम्ही आता. एक गाडी ऑलरेडी पुढे गेली आहे. हो माहिती आहे मला, मी काय पहिल्यांदा नाही बसलोय. चला, गणपती बाप्पा मोरया. गाईज आता आम्ही नेवाली नाकाला पोहोचलोय. 3:30 झालेले आहेत. एक गाडी खूप पाठी आहे, ते जरा सामानाला गेलेले. आता आम्ही फार्म हाऊसच्या दिशेने चाललेलो आहे पण इथे जरा ट्रॅफिक आहे. लाल ला खूप टाइम नंतर एस टी दिसली रे. ही वाली जुनीवाली एस टी ती बघ, एकदम पलंगड. रिक्षावाला बघ, रिक्षावाला बघ, फाटर मारताय. गाईज अरे चांगला रोड आहे रे. मी आता बोलणार होतो, ऑफ रोडिंग सुरू झाली आणि भेंडी. चांगला रोड आहे बाई, मस्त रोड आहे. आता ऑलमोस्ट आम्ही पोचायला झालो. किती वेळात पोहोचणार आर्यन आपण? 500 मीटर वाले. 500 मीटर. वाव, एकाच 2 मिनिटात आम्ही फार्म हाऊस वर असू. आगे आगे गाइस, ऑफ रोडिंग आ चुका है. कस्टम डेंजर एरिया है, पण इसके लिए हमको थार मांगती थी पर हम जी वैगन लेके आए. जी वैगन भेंडी थार 18 लाख नानाची टांग. चालू का वाकडी, चालू का वाकडी. ते नवीन जी वॅगन मध्ये तो नाही, हा गेट आहे बघ ना पुढे. हा गेट. गंगाविला. गंगाविला इज हिअर गाइस. पॉम 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 पॉम. गाइस विलामध्ये एंट्री करतोय आम्ही. लेट्स सी. ओहो, पूल खूप मोठा आहे असं फोटो मध्ये तर दिसलेलं. विला चांगला विला चांगला आहे. छोटा आहे. अरे वरती आहे ना, बस झालं आपल्याला. पूल आहे रे. आमच्या विलाच्या आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघा, कसलाच डेंजर आहे. आणि स्विमिंग पूल, ओहो बेबी स्विमिंग पूल पण आहे इथे. आपण पूलमध्ये बसून मस्त. डीप नाही आहे यार, पण आय होप तिकडे थोडा डीप असेल. आणि हा विला आहे. ए भाई, ए इसमें 13 लोग सोएगा ना कि मेरे को स्विमिंग पूल में सोना पडेगा? अरे गाईस, आता आम्ही एंटर करतोय. बघा आतमध्ये हॉल. लाईट लावा रे, लाईट लावा. फॉर हॉल मोठा आहे रे. स्पीकर पण आहे, स्पीकर आहे. एकदम पद्धतशीर मोठा स्पीकर आहे. काम 25. हा बघा हॉल. गाद्या बिद्या आहेत, खूप साऱ्या गाद्या आहेत. हा बेडरूम आहे वाटतं.
यस. अरे 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 ऐसा क्या आवाज दे रहा है. एवढाच आहे. ओहो लाईट लावूया. गुड गुड गुड. हा एक बेडरूम आहे इथे. पद्धतशीर आहे. व्ह्यू आहे का बघूया थांबा. व्ह्यू ओ भाय मस्त आहे रे. मस्त आहे मस्त आहे. चला किचन बघूया कारण आपल्याला किचन पण इम्पॉर्टंट आहे. किचन किचन आहे बस आहे एवढं किचन. ते कॉमन वॉशरूम. होप सो. हे रे लाजू नको आपलाच आहे. ऐक हो हो इथे झोपी आर्यन. इथेच झोपू. ओपनमध्ये झोपू. मस्त. कशाला पाहिजे बेडरूम पद्धतशीर. इथून बघा गाईज कसलाच भन्नाट आहे. मजेदार आहे. मजेदार मजेदार मजेदार. काहीतरी स्पेस आहे मस्त ओपन. आयला इथेच झोपतो मी तर बोलतो. इथे वरती 2 बेडरूम आहे. इधर बेडरूम विथ AC. इथे बाल्कनी पण आहे भाई. पद्धतशीर. बेडरूमला अटॅच्ड वॉशरूम. तेच बोललो भेंडी वॉशरूमला दरवाजा नाही. भाई भाई जाम मोठा आहे. हवा कुठून आली. हा बेडरूम मस्त आहे क्लासिक. या बेडरूममध्ये AC आहे. बाजूच्या बेडरूममध्ये बघूया आपण. चला बाजूच्या बेडरूममध्ये सुद्धा AC आहे. वरच्या दोन्ही बेडरूममध्ये AC आहे. इथे पण एक अटॅच वॉशरूम. नीट अँड क्लीन. मोठा. काम 25. काय 1 मिनटं. आता फक्त आमची एक 4 व्हीलर आणि एक बाईक यायची आहे. बाकी आम्ही सगळे तर आलेलो आहोत. कुठे राहिलेत काय माहिती. भेंडी एवढा वेळ का लागतं ना. व्ह्यू तर चांगला आहे फक्त अजून थोडंसं जंगलात असतं म्हणजे हे बघा इथे ना गाव आहे. सो ते आजूबाजूला कोणी नाही पाहिजे फार्म हाऊसच्या. मग कसं मजा येते. गाईज आता पोरं तंदूर वगैरे बनवायच्या कामाला लागलेले आहेत. आमचा अभिषेक मापणगड इथे. तुम्ही साफ केलेलं का चिकन. अरे मी आताच टाकलेलं पाण्यात फक्त चिकन टाकलं आणि मी आलो. 2-4च पीस साफ केले फक्त. 2-4च पीस साफ केले आणि सगळी सर्वी म्हणून मी तुला बोलवलं. चरबी नाही जास्त मध्ये. अरे मोठ्या मोठ्या पीसला चरबी असते. गाईज ती तंदुरीची ग्रिल आणायची होती. ती आणायला गेलेलो. थोडं सामान बाकी होतं. फार्म हाऊसवाल्याचं होतं पण ते त्याच्या दुसऱ्या फार्म हाऊसला होतं. ते आणायला गेलेलो. आता जरा मस्त स्विमिंग पूल जातो. जरा चिल एकदम मस्त चिल होतो आणि मग तुम्हाला भेटतो. जरा मला एन्जॉय करू दे. गाईज आत्ता जस्ट मी स्विमिंग पूल म्हणून बाहेर आलो आहे. मस्तपैकी चिल मारलाय. तिकडे जरा माहोल आहे पण इथे तंदुरीची तयारी चालू झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे अंड्या शेट तंदुरीची तयारी करतोय. तिकडे जरा गाणी वगैरे चालले आहेत ना. कॉपीराईट येईल. आमची कामं झाली. बाकीची कामं करत आहे. अभी जरा एन्जॉय करते. मैफिल में बैठते थोडा मस्त पैकी. गाईज हे बघा इथे पनीरचा तंदूर होतोय मस्त पैकी. राघवन व्हेजिटेरियन जानव्यावरून कळत असेल तुम्हाला. पण अच्छा बना ना पनीर. टेस्ट किया ना. बस काम 25 आहे. पेटली 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 आहे गाईस. फटाके लावायचे काम आहे. यो राघवन गाईस यांना बघा स्विमिंग पूल मध्ये खुर्ची टाकून बसलाय. किस्साच केला भावानी भेंडी. अख्खा स्विमिंग पूल रिकामी आहे. इथे बेबी पूल आहे. भाऊ खुर्ची टाकून बसलाय. The next morning. झोपलोय. आम्हाला झोपायला देत नाही. स्पीकर आणून ठेवलाय येड्याने. तो सोया था भेंडी. रूम मध्ये स्पीकर आणून ठेवलाय.
टप मारलाय नाश्त्याचा पण पोरं सगळी वरतीच झोपलेत भाई एसी मध्ये. गाईज फार्म हाऊस वर निघायला थोडासाच वेळ बाकी आहे, त्यामुळे फुल ऑन एन्जॉयमेंट चालू झालेली आहे पोरांची. रीला बिला बनवूया मस्त भेंडी. गाईज आता सगळे पूलमधून बाहेर आलेत कारण आता जायचा टाइम झालेला आहे. आता जरा फ्रेश होतो आणि जेवण पण आलेलं आहे. जेवूया मस्त पैकी मग आपण निघूया इथून. आधी जरा फ्रेश होऊन गेलो. गाईज निघतोय आम्ही आता आणि हे चड्ड्या सुकलेल्या आहेत. चड्ड्या सुकवणार आहे आता. ऐक चलो रे चलो ए चला ए चला गाडीत बसा, जसे आलेले तसे बसा, चला पटापटा चला चला गाईज. या व्ह्यूला आणि या फार्म हाऊसला बाय बाय बोलायची वेळ झालेली आहे. लेट्स गो. चला चला गाड्या आम्ही पोहोचलेलो आहोत देवी चौकात. एक गाडी आलेली आहे, बाईक आलेली. अरे बंद पडलेली गाडीमध्ये. हा काय जाव क्रेटा पण आलेली आहे अशा प्रकारे. झूम. तू काय गाडी लावायला गेलास? वेड्या दरवाजा उडायला गेलेलास की काय? बस झाला आता, बस झाला फार्म हाऊस तुमचा. बस बस चलो बाय बाय. चलो गाईस चलो चलो चलो. एक एक जण या, एक एक जण निघा, आपण पण जाऊया आपापल्या घरी. आता सगळीजण आपापल्या घरी चाललेली आहेत. मी पण चाललो, जातो आता घरी. मस्त झोपतो. थकवा घालायला फार्म हाऊसला गेलेलो, थकून आलो फार्म हाऊसवरून. झोपतो आता, माझ्यात एनर्जी नाही. चला ही व्हिडिओ आपण इथे संपवूया. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलला भेटूया तुम्हाला अशाच कोणत्यातरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा. बाय, टेक केअर, सी यू अगेन. पीस आउट.